पुसद तालुक्यातील देवाडी येथील ऐतिहासिक प्रेरणाभूमीवर 2 मे 2026 रोजी अभिमान, प्रेरणा आणि सामाजिक जागृतीचा भव्य सोहळा पार पडला. भारतरत्न डॉक्टर बी.आर. आंबेडकर यांच्या 2 मे 1936 रोजी झालेल्या ऐतिहासिक प्रबोधन सभेच्या 90 वर्षापूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने संपूर्ण परिसरात नवचैतन्य निर्माण केले. त्याकाळी शंभू सावकार उर्फ पंतू मेश्राम यांच्या पुढाकारातून रेल्वे स्टेशन तलाव परिसरात झालेल्या ऐतिहासिक सभेला तब्बल 20,000 नागरिक उपस्थित होते. बाबासाहेबांच्या क्रांतिकारी विचारांनी बहुजन समाजात स्वाभिमानाची ज्योत पेटवणाऱ्या त्या ऐतिहासिक क्षणाचे स्मरण करत यंदाचा सत्कार सोहळा अत्यंत दिमाखात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी शंभू सावकार यांच्या निवासस्थानापासून प्रेरणाभूमीपर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. महापुरुषांच्या तैलचित्रांसह सहभागी नागरिकांनी घोषणाबाजी करत सत्यशोधक जलसाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा संदेश दिला. संपूर्ण देवाडी परिसर जय भीमच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता. कार्यक्रमात सामाजिक, साहित्यिक आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांना ऑल इंडिया महात्मा फुले समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यामध्ये शरद उत्तमराव चोरपगार, बाबा मोहड, बेहराम गौतम कांबळे महाड, योगिता शरद चोरपगार, किरण पुरुषोत्तम सोनारे, किरण गौरखेडे, शिल्पा नागदेवते, साहेबराव वानखेडे औरंगाबाद, ज्येष्ठ मजूर नेते बी.एम. गजभिये, सरपंच आशिष देवकरण, माजी उपाध्यक्ष जयप्रकाश भवसागर, ज्येष्ठ पत्रकार दिगंबर देशभ्रतार, अशोक हुमने, अनिल लोणकर, किशोर माटे, रविदास लोखंडे, उमेश बोरकर आणि संपादक श्रीकृष्ण देशभ्रतार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच माटेताई करुणा बनसोड, शीतलताई रामटेके, चैताली मेश्राम, डॉक्टर कपिल रत्नागिर, किशोर गजभिये, हर्षवर्धन देशभ्रतार, आशिम शेख, वसंत साठे, संघवर्धन देशभ्रतार, श्रेयांश पाटील, शुभम गजभिये, कपिल रंगारी, वैद सर, निखिल बामणे आदी सामाजिक कार्यकर्त्यांच्या योगदानालाही गौरवण्यात आले. विदर्भभरातून आलेल्या हजारो नागरिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंतांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरयू दहाट यांनी केले, सूत्रसंचालन धर्मेश पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन बी.एम. गजभिये यांनी मानले. शेवटी उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. मानवाधिकार ऑर्गनायझेशन दिल्ली यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धर्मेश पाटील, रविदास लोखंडे, श्रीकृष्ण देशभ्रतार, किशोर माटे आणि हर्षवर्धन देशभ्रतार यांनी विशेष परिश्रम घेतले. देवाडीच्या भूमीतून पुन्हा एकदा सामाजिक परिवर्तनाचा आणि महापुरुषांच्या विचारांचा बुलंद संदेश संपूर्ण विदर्भात पोहोचला. आकाश निंदागवळी, भंडारा जिल्हा प्रतिनिधी.